नमस्कार मंडळी, किचन ब्लॉग विथ आयशामध्ये मी तुम्हाला एक किचन आयटम म्हणजे फूड प्रोसेसरची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे। तर आपण ही बघूया अनबॉक्सिंग। यामध्ये फूड प्रोसेसर आहे, हे प्रीतीचं फूड प्रोसेसर आहे। यामध्ये किती कंटेनर आलेले आहे आणि ते कसे यूज करायचे याबद्दलचं संपूर्ण कंटेनर किती आलेले आहे, त्याची गॅरंटी वॉरंटी काय आहे हे आज आपण बघणार आहोत। या संपूर्ण मी अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। तर प्रीतीचं हे मिक्सर विथ फूड प्रोसेसर आपण बघत आहोत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे 5 वर्षाची मोटर वॉरंटी आहे, 2 वर्ष प्रोडक्ट गॅरंटी आहे आणि लाईफ लॉंग फ्री सर्व्हिस यामध्ये आहे। मी लोकल मार्केटमधून हे घेतलेलं आहे, तुम्ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता। प्रीतीचं झोडिएक कंपनीचं हे फूड प्रोसेसर आहे। तर यामध्ये मोटर ॲक्टिव्हिटी ही लेस टाईमवरती आहे आणि यामध्ये भरपूर फीचर्स असे दिलेले आहे। तुम्ही बघू शकता वेगा वॉज मोटर, फास्टर मोटर कूलिंग, ते कसं वापरायचं त्याची प्रोसेस आहे। काही जार दिलेले आहे, ते जारची प्रोसेस कशी तुम्ही यूज करणार ह्याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिली आहे। चॉपिंग आहे, त्यानंतर हे त्याबद्दल तुम्ही काय त्याचं यूज कसं करू शकता, ते टेस्ट कशा केलेल्या आहे त्या देखील त्याची संपूर्ण माहिती या बॉक्सवरती दिलेली आहे या पद्धतीने। सुरुवातीला आपण बघत आहोत हे म्हणजे ह्यामध्ये आपण आटा मेकर आहे। हे म्हणजे यामध्ये आटा आपण बनवू शकतो। हे बघा या पद्धतीने हे त्यांनी कंटेनर दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे आणि हे या पद्धतीने वरती त्याला छान असं हे आणि ह्या ठिकाणून आपण आटा घालायचा आहे आणि हे यामध्ये पाणी आणि तेल किती लागेल इतकं घालून आपण ह्यामध्ये आटा बनवू शकतो। किती प्रमाणात बनवायचं आहे हे ह्याच्यामध्ये आहे। तर हे एक कंटेनर मी तुम्हाला दाखवलं आहे। यानंतर आता हे मिक्सर जार मी तुम्हाला दाखवते किती मोठा आहे। आता हे आटा मेकर बसवायच्या आधी त्यासाठी खाली एक प्लेट दिलेली आहे, ती लावून आपण आटा मेकर बसवायचा। आता हे नॉर्मली मिक्सरचं हे मशीन आहे, मिक्सर आहे। हे एक मिक्सर दिला आहे, त्याबरोबर एक आटा मेकर दिलेला आहे आणि आता यानंतर तुम्ही बघू शकता मी संपूर्ण कंटेनर तुम्हाला दाखवत आहे। यामध्ये त्यात प्लास्टिक काढून घेतलेलं आहे मी। यामध्ये भरपूर असे बटन्स आहेत। या पद्धतीने एक ट्रिप होण्यासाठी इथे बटन्स आहे, ते ट्रिप होतं। जर ओव्हरलोड झालं तर तिथे ट्रिप होतं आणि ते इंडिकेशन देतं। इंडिकेशन दिल्यानंतर एक खाली बटन आहे, ते आपण प्रेस करून ते व्यवस्थित परत चालवू शकतो। या पद्धतीने हे एक मिक्सर जार आहे प्रीतीचं। याचा शेप या पद्धतीने आहे, तुम्ही बघू शकता। आता हे एक पात्र आहे, यामध्ये इडलीचं पीठ किंवा डोश्याचं पीठ, ढोकळ्याचं पीठ तुम्ही बनवू शकता। हे भिजवलेल्या डाळी किंवा कुठलंही वाटण असं जास्तीचं वाटण असेल हे करू शकता, ताक बनवू शकता। यामध्ये असं एक जार दिलेला आहे। तर हा जार आहे, ह्या पद्धतीने त्याचं झाकण आहे, पॅक असं बसतं, सील एकदम फिट होतं। ही चटणीचा एक जार त्यांनी दिलेला आहे, म्हणजे एक मोठा जार आहे, एक छोटा जार आहे। यानंतर एक आटा मेकरचा आहे।
यानंतर एक या पद्धतीने त्यापेक्षा मोठं असं ज्युसर साठी किंवा ताक, बटर मिल्क, तुम्ही लस्सी बनवू शकता असं एक जार दिलेलं आहे. म्हणजे हे मिक्सरसाठी 3 जार त्यांनी दिलेले आहे. एक चटणीसाठी एक मीडियम साईजचं आणि एक मोठ्या साईजचं असे 3 आहेत. आणि हे एक स्पेशल आहे त्यांच्याकडे, ते म्हणजे ज्युसर आहे. यामध्ये ज्युसर वापरतो. आणि आता हे जे आहे मी तुम्हाला दाखवते. यामध्ये ही जी प्लेट आहे, ही प्लेट बसवल्यानंतर आपण फूड प्रोसेसर यूज करू शकतो. आणि नॉर्मली आपल्याला ही 3 जी भांडी सुरुवातीला दिलेली आहेत ती तुम्ही डायरेक्ट मिक्सरला बसवू शकता. आणि ही प्लेट बसवल्यानंतरच आपण हे ज्युसर आहे हे वापरू शकतो, किंवा जे फूड प्रोसेसर दिलेलं आहे त्यांनी आटा मेकरचं ते वापरू शकतो या पद्धतीने. तर इथे आता मी हे प्लेट बसवल्यानंतर यावरती हे टाकलं आहे आणि हे प्लास्टिकचं असं चोपिंगच्या शेपचं आहे, हे लावायचं आहे. आणि यानंतर यामध्ये पीठ वगैरे घालून आपण पीठ असं आटा बनवू शकतो. विथिन 3 ते 4 सेकंदामध्ये अगदी व्यवस्थित असं हे पीठ बनवलं जातं. तर आता इथे मी आटा बनवून दाखवणार आहे. तर यामध्ये मी पीठ, तूप आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे बसवून घेतलं आहे, सेट केलेलं आहे भांडं. आणि इथे साईडला जे पात्र आहे त्याच्यामधनं आपण हे फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं हे फिरवून घ्यायचं आहे. आणि हे पाणी आपल्याला हवं तसं पाणी किंवा तेल तुम्ही यामधनं घालू शकता. या पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आहे. विथिन 3 ते 4 सेकंदामध्ये हा आपला आटा बनून तयार होतो. तर आता हे थोडंसं पातळ झालं आहे, त्यामुळे तुम्ही वरतून असं पीठ देखील तिथून घालू शकता. आणि विथिन 6 सेकंदामध्ये तुमचा छान असा गोळा, मऊसूत गोळा तयार होतो. अगदी छान गोळा मळून तयार होतो. अगदी पुरणपोळी बनवायला सुद्धा तुम्ही ह्यामधनं जर केलं तर अगदी छान असा गोळा तयार होतो मळून. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा हा गोळा मळून एका साईडने असा गोळा तयार झालेला आहे. बघा पीठ छान असं मळून गोळा तयार झालेला आहे पिठाचा. अगदी छान आणि अगदी मऊ असा हा तयार होतो. तर विथिन 6 सेकंदामध्ये तुम्ही हे करू शकता पिठाचा गोळा या पद्धतीने. यानंतर हे एक ज्युसर आहे, एक नवीन भांडा आहे त्यांच्याकडे. या पद्धतीने त्याला गाळणी न घालता डायरेक्ट ज्यूस तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने याला प्रोसेस केलेली आहे. तुम्ही बघू शकता साईडनी एक नॉब आहे, तिथनं डायरेक्ट ज्यूस बाहेर येतो. म्हणजे हे चालू असताना तुम्ही ज्यूस बाहेर काढू शकता. त्या नॉबला एक तोटी दिलेली आहे, ती तुम्हाला जर काढायचं नसेल तर ती पॅक करू शकता आणि छान असं हे ज्यूस तयार करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज ज्यूस, वॉटरमेलन, अगदी इन्स्टंट तुम्ही हे ज्यूस बनवू शकता या पद्धतीने. आणि वरचं ते झाकण आहे, इथनं तुम्ही जे पीसेस असतात फ्रूटचे ते घालून आणि छान असं ज्यूस करू शकतात. आणि आपल्याला हे ज्यूस गाळायची गरज पडत नाही, कारण त्यामुळे त्यांनी तिथे गाळणीची सुद्धा अगदी छान अशी सोय केलेली आहे. तर डायरेक्ट गाळून आपल्याला हे ज्यूस मिळतं इथे. तर मी तुम्हाला इथे वॉटरमेलनचं ज्यूस बनवून दाखवते. हे बघा झाकण पॅक केलं आहे आणि छान वॉटरमेलनचे असे तुकडे घालून घेते. आणि या पद्धतीने एका साईडने आपण हे वरचं पॅक केल्यानंतर साईडने एका साईडने ज्यूस निघतोय ग्लासला. तुम्ही नॉबच्या साईडने लावलेला आहे. आता मी इकडनं शूटिंग करते त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं प्रॉपर दिसत नाही आहे, पण या एका साईडने तुम्ही लगेचच असं ज्यूस डायरेक्ट गाळून आपल्याला हे ज्यूस आणि वरतून हे थोडंसं फ्रूट जे आहे ते असं प्रेस करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे ज्यूस खाली पडत असतं. आणि इन्स्टंट आपल्याला एका साईडने ज्यूस आणि एका साईडने हे डायरेक्ट ज्यूस गाळून भेटतो. गाळणीची गरज पडत नाही. असं एकदम झटपट आपल्याला हा ज्यूस बनवू शकतो. तुम्ही कुठल्याही फ्रूटचा असा ज्यूस बनवू शकता.
अजून एक एक्स्ट्राचं असं एक भांडं दिलेलं आहे त्यांनी. आता हे फूड प्रोसेसरमध्ये म्हणजे जिथं आटा आपण करून घेतला तेच भांड्यामध्ये आपण एक ऑरेंजसुद्धा पिलर, ऑरेंजचा ज्यूस काढण्यासाठी म्हणजे साल आपण डायरेक्ट ऑरेंज असं ह्यावरती जे आहे ब्लॅक त्यावरती आपण ठेवून आणि डायरेक्ट ऑरेंजचं ज्यूस करू शकतो चालूमध्ये. तुम्हाला अगदी एकदम व्यवस्थित त्याच्या बिया बाजूला होतात आणि अगदी व्यवस्थित असं हे ऑरेंज ज्यूस बनवता येतं. असं एक्स्ट्राचं आहे. आता इथे छान हे प्लेट दिलेली आहे. ह्याने खोबरं किसता येतं किंवा तुम्ही दुसरे कुठले फ्रूट्स देखील याच्याने किसू शकता. आता इथे वॉरंटी आणि गॅरंटी कार्डसुद्धा दिलेले आहेत. आता हे संपूर्ण जे काही भांडे आहेत ते कसे वापरले आहेत तर ह्यासाठी तुम्हाला संपूर्ण चॅनलवरती ज्या पद्धतीने मी रेसिपी बनवेल त्या पद्धतीने ही भांडी वापरणार आहे तर ती तुम्हाला बघायला भेटते. आणि हे संपूर्ण गॅरंटी वॉरंटी कार्डसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यांची सर्विस आहे तर ती सर्विस घेण्यासाठी सुद्धा त्यांचे नंबर्स तिथे दिलेले आहे त्या कार्डमध्ये.